संशयास्पद वाटणाऱ्या दोन मोठ्या कंटेनरची कसून तपासणी केली असता त्यात लपवलेला गुटखा सदृश्य पदार्थांचा प्रचंड साठा आढळून आला। पोलिसांनी कंटेनरसह 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी पोलिसांनी शुक्रवारी 25 जुलैला दुपारच्या सुमारास धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा सदृश्य पदार्थ जप्त केला आहे। गुजरातकडून मुंबईच्या दिशेने सुरू असलेली ही अवैध तस्करी उधळल्याने अवैध व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे। पालघर पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दापचरी तपासणी नाक्यावर पोलिसांनी काल दुपारपासून सापळा रचला होता। संशयास्पद वाटणाऱ्या 2 मोठ्या कंटेनरची कसून तपासणी केली असता त्यात लपवलेला गुटखा सदृश्य पदार्थांचा प्रचंड साठा आढळून आला। पोलिसांनी कंटेनरसह 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे व तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पण हे 2 कंटेनर कुठे जात होते तसेच किती लाखाचा मुद्देमाल होता हे या घटनेची अजूनही माहिती मिळाली नाहीये। महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि तत्सम पदार्थाच्या विक्री आणि सेवांवर पूर्णपणे बंदी असली तरी गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी सुरूच आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अनेक वर्षांपासून अशा तस्करांसाठी एक मार्ग बनला आहे। या मार्गावरून कोट्यावधी रुपयांचा गुटखा सदृश्य पदार्थ राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचवला जातो। मात्र पालघर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून या तस्करीवर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे। पोलीस अधीक्षकांच्या विशेष निदर्शनामुळे जिल्ह्यातून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश येत आहे, ज्यामुळे तस्करांची धांदल उडाली आहे। ही कारवाई अशा माफियांचे कंबरडे मोडणारी असून यातून आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।